नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पुन्हा आली अद्रकीच्या बाजारभावाबद्दल चर्चा करणार आहोत। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आली अद्रकीचे बाजार आहेत तर हे सध्या स्थिर आहेत। काही ठिकाणी थोडी बहुत कमी सुद्धा बाजारभाव आपल्याला बघायला मिळत आहेत आणि काही ठिकाणी थोडेसे 100-200 रुपयांना आपल्याला त्या ठिकाणी वाढीव भाव बघायला मिळत आहेत। तर मित्रांनो, आज जी तारीख आहे तर ती 28 मार्च 2026 तारीख आहे आणि आज आपण आली अद्रकीच्या बाजारभावाबद्दल चर्चा करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतीविषयक बाजारभाव असेल, शेतीविषयक माहिती असेल तर ती सर्वात अगोदर त्या ठिकाणी बघायला मिळेल। तर मित्रांनो, आता सध्या जे भाव चालू आहेत तर ते 38 रुपयापासून 39-40 रुपये लोक चालू आहेत। काही ठिकाणी 100-200 रुपयांना सुद्धा कमी चालू आहेत, 35-36 रुपये सुद्धा चालू आहेत। तर आता शेतकऱ्यांना मेन प्रॉब्लेम जो येऊ लागला आहे तर तो पाण्याचा प्रॉब्लेम येऊ लागला आहे। त्या प्रॉब्लेमच्या अभावी शेतकरी प्लॉट काढू लागले आहेत आणि जो बियाण्याची रेट आहेत तर ते बरेच काही ठिकाणी समजा अगोदर थोडीशी तेजी होती तर त्या तेजीच्या हिशोबानं अगोदरच बरेचसे शेतकरी बांधवांना बियाणं हे बुक केलं होतं। म्हणजे 52-53 रुपयांना त्या ठिकाणी बुक झालेलं होतं, 55 रुपयांना सुद्धा बुक झालेलं होतं आपण बघितलं। तर ते वाढील भाव होता तर त्या हिशोबानं अगोदरच बियाणं त्या ठिकाणी बुक झालेलं होतं। आता बऱ्याचशा ठिकाणी बियाण्याचे सुद्धा जे प्लॉट आहेत, बियाण्यायोग्य प्लॉट आहेत तर ते सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि बियाण्याचे जे रेट आहेत तर ते 46-47 रुपया लोक सुद्धा चालू आहेत, काही ठिकाणी 45 रुपया लोक सुद्धा चालू आहेत, काही ठिकाणी 5,000 लोक सुद्धा बियाण्याचे। जर का सुपर माल असेल तर सुपर मालाला चांगल्याच प्रकारचा भाव आहेत। आणि मित्रांनो, तुमच्याकडे पाणी जर का असेल तर तुम्ही स्टोअर करू शकत असाल तर तुम्ही स्टोअर करू शकता आणि तुम्हाला जर का पुढची पिकं लवकर घ्यायची नसेल तर तुम्ही समजा स्टोअर अजून करू शकता। तर जो बाजारभाव चालू आहेत तर हे ह्याच पद्धतीचे बाजारभाव चालू आहेत, याच्यामध्ये काही प्रकारे वाढ नाही आहेत आणि आणखीन काही दिवसामध्ये वाढ होऊ शकते का किंवा बाजारभावामध्ये अजून काही तेजीचा चान्स आहे का, तर सध्या सांगणं मुश्किल आहे। कारण की आता थोडंसं आपण जर का ओव्हरऑल जर का विचार केला तर बाजारपेठेमध्ये थोडीशी मंदीच आलेली आहेत। बाकी पिकं जर का आपण घेतली, मक्का असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा डॉलर हरभरा असेल, आता सध्या डॉलर हरभराचा बरेच काही शेतकरी बांधव आता काढलेला आहेत। तर ह्या मालामध्ये सुद्धा पाहिजे तशी तेजी त्या ठिकाणी दिसू लागली नाही, थोडीशी मंदीच आपल्याला बाजारपेठेमध्ये दिसू लागली आहेत आणि आली अद्रकीच्या बाजारामध्ये सुद्धा आपल्याला सारखाच बाजारभाव त्या ठिकाणी दिसू लागला आहे। याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची तेजी नाही आहेत आणि कोणत्याच प्रकारची म्हणजे इतकी सुद्धा कमी मंदी नाही आहेत। तर मित्रांनो, आता सध्या बऱ्याचशा ठिकाणी थोडे बहुत 100-200 रुपयांना कमी असू शकता, परंतु 38 रुपयापासून तर 39-40 रुपया लोक लमसम सौदे हे चालू आहेत आणि व्यापारीसुद्धा या रेटमध्ये माल घेण्यासाठी तयार आहेत। आता काही ठिकाणी 100-200 रुपयांना कमी माल मागू शकता, 35 रुपयांना सुद्धा काही ठिकाणी आपल्याला सौदे होऊ लागले आहेत। काय आपल्याला शेतकऱ्यांना सुद्धा फोन केला आणि 35-36 रुपयांना सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्याला आली अद्रक मागू लागले आहेत। तर आता मित्रांनो, अशा पद्धतीने आली अद्रकीचे बाजार आहेत। तुमच्या भागामध्ये नेमके काय सौदे होऊ लागले खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबत जे डॉलर हरभरा आहेत तर डॉलर हरभऱ्याचे सुद्धा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये रेट टाका की तुमच्या भागामध्ये डॉलर हरभरा काय रेट चालू आहेत। आता मित्रांनो, काही भागामध्ये जे डॉलर हरभरा आहेत तर तो काही भागामध्ये घेत नाही, परंतु आमच्या भागामध्ये विदर्भ साईड असेल किंवा मराठवाडा समजा भोकरदन, जाफराबाद, सिल्लोड साईड असेल तर या भागामध्ये डॉलर हरभरा खूप जास्त प्रमाणामध्ये घेतला जातो। या हरभऱ्याची रेटसुद्धा 73-74 रुपये असे लमसम चालू आहे, 75 रुपये लोक। तुमच्या भागामध्ये नेमके डॉलर चण्याचे काय भाव लागले तर हे सुद्धा सांगा। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आली अद्रकीच्या बाजारभावाबद्दल चर्चा केली, सोबत डॉलर हरभरासुद्धा चर्चा केली। तर आता तुमच्या भागामध्ये नेमके काय सौदे होऊ लागले आहेत तर हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।